सो नमस्कार मित्रांनो, मी आहे नीरज आणि आपण पाहत आहात नीरज ऑन व्हील्स. आज ब्रेकफास्ट राईड आहे आणि आपल्याला जायचं आहे बिग वनच्या लेकला, जिथे सध्या फ्लेमिंगो असतात. फ्लेमिंगो सीझन म्हटलं जाते याला. सो आपण 6 वाजता निघणार होतो, पण ऑलमोस्ट 6:15 झालेले आहेत. नेहमीप्रमाणे एक 10 ते 15 मिनिट लेट होतं. सो माझे मित्र काही पुढे आहेत, त्यांना मी रस्त्यात तुम्हाला भेटवतो. सो आपण निघत आहोत आता माझ्या घरून. हा माझा हॉल आहे, थोडा पसारा आहे, पण त्याला इग्नोर करा प्लीज. सो लहान मुलं आहेत ना, लहान मुलांचा असतो पसारा. ज्यांना लहान मुलं आहे त्यांना माहीत आहे की काय होतं घरी. सो आता आपण निघायचं आहे. सकाळचे 6:15 झालेले आहेत. माझी जी गाडी आहे टायगर, तिचा रिम बेंड झाल्यामुळे प्रॉब्लेम झालेला. मी ती नंतर सांगणार कसं झालं काय झालं. माझ्याकडे वैजतची गाडी आहे माझ्या मित्राची, तर त्या गाडीने मला आज 390नी हा प्रवास पूर्ण करायचा आहे. सो आजची राईड ही KTM 390वर असणार आहे. सो आपण आज त्या गाडीने बिग वनला निघतोय आता. तर चला आता रस्त्यात तुम्हाला बोलूया काहीतरी. बाय द वे, हा जो शूट आहे हा मी आपल्या DJI Action 6ने घेतो आहे विथ DJI माईक्स. तर क्वालिटी कशी आहे ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, कारण की गोप्रोला मी नमस्कार केलेला आहे. माझ्याकडे गोप्रो खूप वर्षापासून होता आणि त्यामध्ये ते माईक वगैरेचं नव्हतं जमत. सो याची पण कहाणी वेगळीच आहे, मी सांगणार नंतर रस्त्यात. सो चला निघूया आणि मस्त छानपैकी एन्जॉय करूया. हे बघा 6:15 झालेले आहेत इथे आणि या रस्त्याने आपण निघणार. तर आपण आता निघालेलो आहे गाडीजवळ आणि ही आपली टायगर. इथे लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे, सो ही झाकून ठेवलेली आहे. आणि इथे पुढे वैजतची गाडी आणि या गाडीने आज आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करणार. कोल्ड स्टार्ट ऑन आणि चला निघूया. तर चला मित्रांनो, आता निघतोय आपण नाशिक फाट्याकडे. नाशिक फाट्यावरनंच निघावं लागतं आम्हाला नेहमीप्रमाणे. सो आता व्ह्यू अँगल वगैरे मी सेट केलेलं नाही, आता बघूया पुढे व्हिडिओमध्ये दिसणार. आणि माईक एकदम माझ्या तोंडाजवळ आहे, सो व्हॉईस क्वालिटी पण चेक करावं लागेल. मी पहिल्यांदाच म्हणजे बघतोय की मी अजून चेक पण करून बघितलेलं नाही की DJIमध्ये काय असतं किंवा मग त्याचे काय फंक्शन्स आहेत. डायरेक्ट बोलवला Action 6, केला मोकळा, म्हणजे विषय मोकळा. गोप्रोचं थोडंसं इश्यू येत होते माझ्या, बॅटरी प्रॉब्लेम वगैरे भरपूर काही असते. आणि महत्त्वाचं म्हणजे वायरलेस माईक नाही राहत त्यामध्ये. सो त्यामुळे खूप जास्त डिफिकल्ट झालेलं होतं. माझ्या मित्राला मी धन्यवाद म्हणू इच्छितो, वैजतला. त्यांनी मला गाडी दिली आजच्यासाठी. महत्त्वाचं म्हणजे त्याची गाडी फुगेवाडीमध्ये सर्व्हिस सेंटरला होती. सो त्यांनी काल मला आज अचानक फोन केला की माझी गाडी प्लीज तिथनं पिकअप करशील. सो मी पिकअप केली आणि महत्त्वाचं म्हणजे आज राईड होती आणि मी पिलियन म्हणून जाणार होतो. सो पिलियन म्हणून जाण्याची आवश्यकताच पडली नाही, कारण की माझ्या नशिबात आज रायडिंगच होती. पिलियन म्हणून बसून चालणंच नव्हतं असं वाटलं मला. आता कालपासून वाटतं आहे मला तसं. सो राईड असते सकाळची, मजा येते. तर चला आपण आता डायरेक्ट राज आलेला आहे ऑलरेडी तिथे भारत पेट्रोलियम जवळ फुगेवाडी रोडला. आणि आताच फोन येऊन गेला त्याचा की कुठे आहात तुम्ही. सो जाऊ भेटू. आणि सनी पण तिथे कनेक्ट होतो आहे आपल्याला. सनी, राज आणि मी निघतो आहे PCMCमधनं आणि बाकी अंकित भाई आणि विशाल भाऊ तिकडनं येतो आहे. सो आय थिंक 5 लोक आहोत आम्ही कन्फर्म. तर चला भेटूया आता रस्त्यात आणि एन्जॉय करूया खूप सारे चांगले क्षण.
सो आपण भारत पेट्रोलियमवर आलेलो आहे आणि राज इथे माझी वाट बघत आहे. सो तिथे त्या साईडला इथे राज आहे, हे बघा, बघू शकता हा माणूस राज जनगम. याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि येस या धन्यवाद. चला पेट्रोल येस चला चला तर पेट्रोल भरून घेतो आणि मग निघूया. नाही पेट्रोल नाही भरलंय. ओके. सो हां मला माहिती आहे, कारण की मला आता पेट्रोल भरलेलं आहे आणि हा राज म्हणतो की कॅमेरा बंद कर. बॅटरी कशासाठी आहे? बॅटरी आमच्याकडे 3 बॅटरीज आहेत. 3 समजलं का? 3 म्हणजे समजते का? 1 2 3. आणि आता सनी हा फोन उचलत नाही आहे असं राजचं म्हणणं आहे. सो बघू आता आपण आवाज येत नाहीये. असं आहे का? बरं ठीक आहे. तर मी आता फोन करणार सनीला आणि आम्ही जर नाही आलो तर आम्ही लगेच निघून जाणार, कारण ऑलरेडी तिथे लोक पोचलेले आहेत. सो हा बघा कसा डान्स करतोय. सो खूप छान असा मेहनती मुलगा आहे हा. याला पण सबस्क्राईब करा आणि राज जनगम या व्लॉगला आणि नीरज ऑन व्हील्स याला पण. तर चला भेटूया रस्त्यांवर. सो हा सनी आलेला आहे. हा यांनी आपल्या इंटरसेप्टरसोबत आलेला आहे हा व्यक्ती. सो चला निघूया तिघही जण, तो राज आणि आता आम्ही 390 निघतोय. पेट्रोल भरून झालेलं आहे ऑलमोस्ट. सो बघू. अरे पेट्रोल भरल्यानंतर पण किती वेळ लागतो यार याला? इथं कमीच दाखवत आहे. बरं ठीक आहे, बघू पुढे चालून येईल. सो चला. आणि हा राज मजा करतोय. चला खूप छान वाटते. सकाळची राईड ही खूप आनंदाची असते आमच्या रायडर लोकांसाठी. सो चला भेटूया ट्रॅफिक सोबत. तर मित्रांनो आम्ही थांबलेलो आहोत आता इंडियन ऑइल पेट्रोल पंपला आणि सर्व पेट्रोल भरतायत, टॉपअप करतायत. अंकित भाई, सोहम, विशाल, ऋषभ भाई आहे आणि सूरज आहे आणि हां काय ऋतू. ओके ऋतुपर्ण. अरे वा, काय रे पुणेरी नाव एकदम जोरदार. सो असे आमचं लाईनअप आहे आणि दोघं जण आहेत ना ते मागे आहेत, राज आणि सनी ते येत आहेत मागनं. आणि जॉयदीप भाई पण आहे ते बघा, आणि ते बघा डान्स करतायत.
त्यांचा आनंद बघा किती उथळलेला आहे असा उमळलेला आनंद. ते त्यांच्या 210 आहेत. सो चला आता निघायचं आहे आपल्याला. फ्लॅमिंगो बघायला दिसले तर ठीक, नाही तरी ठीक, काही हरकत नाही. छान सूर्योदय झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता ट्रक्सची गर्दी या रोडला. हो तो चलो, खूप जास्त थंडी आहे तर चला भेटूया आपण. सो तुम्ही बघू शकता सूर्योदय झालेला आहे आणि सकाळचे जवळपास 7:40 झालेले आहेत आणि खूप छान असा वेदर आणि थोडीशी ऊब मिळत आहे उन्हाची, तर त्यामुळे खूप छान वाटत आहे. आणि हा सातारा हायवे बाहेर निघाल्यानंतरच हायवे छान असतो. तोपर्यंत जसं आपण उरुळी कांचनपर्यंत येतो ना, तोपर्यंत खूप जास्त ट्रॅफिक असते आणि त्यानंतर आता थोडा मोकळा रस्ता मिळालेला आहे. आणि आमचे विशाल भैया जे E390 चाललेले आहेत, तर तुम्ही बघू शकता असं काही सीन आहे. हा आता माईक लावलेला आहे मी, माईक माझा मध्ये बंद झालेला होता. सो त्यामुळं काही शूटमध्ये आय थिंक सो जो माईक आहे ना तो म्हणजे बोलता आलं नाही मला. आणि आता सुरू झालेला आहे, तर बघूया. मी अजून टेस्ट पण केलेला नाही ॲक्शन 6ला. तर आता जवळपास मला वाटतं 1 ते 1.5 तास लागणार अजून पोहोचायला आपल्याला. तर चला भेटूया रस्त्यावर. सो इथे आम्ही एक समोसा खाल्लेला आहे या हॉटेलमध्ये, आनंद स्वीट्स म्हणून. आणि आता निघतोय आम्ही बिग वन लेककडे. तर तुम्ही बघू शकता, याला म्हणतात बायकिंग ब्रदरहूड. माझ्या एकट्या समोश्यासाठी एवढे सारे लोक थांबलेले आहेत. थँक्यू सो मच गाईज. आणि हे म्हणजे यासाठीच आम्ही ग्रुपनी बाईक म्हणजे ग्रुपमध्ये असतो आम्ही. बघा किती छान, माझ्या एकट्यासाठी हे सर्व थांबलेले आहेत. स्पेशली आमचे अंकित भाई घाई करतायत, पण तरी पण त्यांनी खूप सहकार्य केलं, त्याबद्दल आभार त्यांचे. बाबू इंटरेस्ट नाही वाटते मुलाला, कोई बात नाही. आणि आम्ही बिग वनमधनं असं निघतोय, तर मधला रूट आहे हा, लेकला जायचा आय थिंक सो. आम्हाला मॅपमध्ये तसंच दाखवत आहे. गूगल आंटीने ऐसे ही बोला आहे. तर आता ऑफ रोड थोडा आहे. हां, तुम्ही बघू शकता अख्खा ऑफ रोड आहे इथे जायला. पूर्णतः इथे केलं पाहिजे काहीतरी. मे बी हा रूट आहे की दुसरा आहे माहीत नाही, पण आता तरी ऑफ रोडिंगचा आम्ही आनंद घेतोय. 390 असल्यामुळे काहीच वाटत नाही आहे. आणि हा सोहम धूळ उडवत चाललेला पुढे. इथला रोड बनवला पाहिजे. तर चला भेटूया पुढे. सो आम्ही सर्व पोहोचलेलो, बट सनी आणि राज अजून आलेला नाही, तर त्यांचा वेट करतोय आम्ही. हे तुम्ही बघू शकता. आम्ही 2 बोट करावं लागेल आम्हाला मे बी, कारण की जवळपास 10 ते 12 लोक आहोत.
हे बघा इथे गाड्या पार्क केलेल्या आम्ही, आणि ज्यांची पार्किंग आहे ना त्यांची स्कॉर्पिओ आहे, तर स्कॉर्पिओमध्ये आम्हाला त्यांनी हेल्मेट्स वगैरे ठेवायला जागा दिलेली. तर तुम्ही आले तर बघा, या लोकेशनला येऊन तुम्ही थांबू शकता. आणि यांच्याच बोटी आहेत. सो निघूया आता, बघू. हे तुम्ही बघू शकता, खूप छान असं दृश्य बघा. आणि ते फिश घेऊन जात आहेत बघा. ओ माय गॉड, फिश लेके, वो फिश बड़ा था, बहुत बड़ा फिश था. हे कोणते पक्षी आहे तो? हे बगळा आहे हा. हा तो ग्रे वाला आहे ना, ग्रे हरण आहे तो. ओके, ग्रे हरण. इथे समोर साईडला दिसतं का ऑरेंज बीक वाले, पेंटेड स्टॉर्क दिसते. कोणते? पेंटेड स्टॉर्क. हे आपण मराठीत रंगीत करकोचा म्हणतो. रंगीत करकोजा आणि पेंटेड. पेंटेड स्टॉर्क. ओके, पेंटेड स्टॉर्क. पेंटेड स्टॉर्कची जी बीक असते ना, मॅक्सिमम 1 फुटाची बीक असते. एका टायमेला त्याचा 150 ते 200 ग्रामचा मासा खाऊ शकतो. वन टाइम 150 ते 200 ग्रामचा मासा खाऊ शकतो हा व्यक्ती. हे मटन खातो. 500 ग्राम. तर कॅपॅसिटी खूप छान आहे यांची. हा, हे बघू शकता तुम्ही, आमचे मित्रपरिवार दुसऱ्या बोटमध्ये आणि आम्ही या बोटमध्ये. एकदम शांतता आहे आणि खूप छान असा वेदर आणि पक्षी एन्जॉय करू शकता तुम्ही. हा व्ह्यू बघा. आणि इथे ऑलरेडी आपण ड्रोन काढून ड्रोन शॉट्स घेतलेले आहेत, तर तुम्ही ते पण आता एन्जॉय करू आपण, ड्रोन शॉट. तर चला ड्रोन शॉट एन्जॉय करूया.
एक गोष्ट सांगू इच्छितो मी की ह्या बोटचं ही बोट असते ना शिकारा टाईप, या बोटचं तुम्हाला भाडं पडतं 1000 रुपये, 1000 रुपीज. आणि एका बोटमध्ये जवळपास 6 ते 7 लोक बसतात. सो तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, एकदम चीप पडतं. 150 ते 200 रुपये पर हेड येतं, जास्त नाही येत. सो ठीक आहे, तो तुम्ही एवढ्या पैशामध्ये इतकं छान व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर चला, मी या दादांचा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तर त्यांना तुम्ही कॉल करून येऊ शकता बिग वनला. हे तुम्ही बघू शकता, बघा किती छान पक्षी आहेत. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहेत ज्योती रेस्टॉरंटमध्ये, बिग वनमध्ये. फेमस आहे आणि छान ब्रेकफास्ट मिळतो असं लोकांनी सांगितलं आम्हाला. तर इथे गाडी लावलेल्या आहेत आणि आमचे विशाल भाऊ एकदम म्हणजे फुल टू एकदम काय म्हणतात त्याला, एकदम चांगल्या मूडमध्ये आहे. सो हे बघा, ज्योती व्हेज आणि हे आहे ते रेस्टॉरंट. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. इथे छान टॉयलेटची पण व्यवस्था आहे. सो तुम्ही छान गाडी लावून इथे येऊ शकता आणि बघू शकता इथे छान श्रीकृष्णजीची मूर्ती. जय श्रीकृष्ण. खूप छान गणपतीची मूर्ती आहे आणि इथे झोका आहे छान. वा 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 वा. आणि इथे तुम्ही बघू शकता मिसळ पाव स्पेशल. आजचं स्पेशल काय बघूया आपण. स्पेशल मिसळ पाव, पुरी भाजी. अरे वा 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 वा. आता यावर आपण ताव मारूया आणि पुढे चलूया. चला भेटूया. तर आपला चीज उत्तप्पा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या टोमॅटो चीज ऑमलेट, टोमॅटो ऑमलेट चीज उत्तप्पा आहे. हा पहिल्यांदा खातो मी, खूप छान लागतो. आणि विशाल भाऊनी पुरी भाजी मागवलेली आहे जी खूप छान टेस्टी आहे. आणि यांनी पाणी मागवलं आहे. आणि इथे हे पण घेतलं आपण, साबुदाणा वडा खातोय. साबुदाणा वडा पण खूप टेस्टी आहे. देखो ना गाइस, ये खा देखो ना गाइस. तर मित्रांनो, आता प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे आणि मी निघतो आहे माझ्या बहिणीच्या घरी आणि ती राहते बारामतीमध्ये. सो हे मित्र आता सरळ पुण्याला निघत आहेत आणि मी एकटा निघणार बारामतीला. सो बाय बाय भैया. चलो थँक्यू. मी सायंकाळी येतो डायरेक्ट. ठीक आहे, चालेल. ओके चलो राज, बाय बाय. तर ही गाडी आहे बैजतची आणि हे ज्योती व्हेज मस्त होतं, छान टेस्ट होती. तो चला आता डायरेक्ट बहिणीकडे जातो, नंतर बोलूया आपण. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे जळोचीच्या रस्त्याने, कारण की हायवेपासून एक 200 मीटरवर राईड घेतलं ना तर माझ्या बहिणीचं घर आहे. खूप जवळ आहे एकदम, पालखी रोडपासनं. सो आपण इथनं आता लेफ्ट घेतो आहे. तिथे ज्या सोसायटीमध्ये असते ती, त्याचं नाव आहे सोना इस्टेट लक्ष्मीनगर. सो इथनं आपण आतमध्ये गेलो की तिच्या घरी जाऊया. तिला ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे मी की मी येतो आहे. बरेच दिवसानंतर आलो आहे, 2-3 महिने झाले असतील की मी तिला भेटलो नाही अजून. आता तेज पण आहे घरी, सो आपण भेटूया त्याला. मस्त छान सोसायटी आहे ही. आणि इकडेच या साईडला ती राहते. सो आपण इथे आता गाडी लावूया
बघूया. तर आपण 4थ्या फ्लोअरवर आलेलो आहोत. हे केली लिफ्ट बंद आणि आता बघूया हे कुठे आहेत. हे तेज आणि ही माझी बहीण आहे. तेज भैया क्या कर रे? तेज भैया काय करतोयस? येऊ का घरी? येऊ मी येऊ घरी? हां हां, ते बघा त्याला किती आनंद झालेला आहे. आम्ही आता मस्ती करू. ये. तर तुम्ही बघू शकता इथे माझ्या बहिणीकडे बिर्याणीचा बेत होतोय. बिर्याणी क्या बात आहे. आणि इकडे व्हिडिओ कॉल सुरू आहे इथे. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता इकडे मस्तपैकी. इथे पुढे मोकळं मैदान नाही म्हणता येणार, शेती आहे. सो असं काही आहे मस्त फ्रेश एअर, नॅचरल अँड विथ चिकन बिर्याणी. आणि आम्ही आणि आपल्याला आज मस्तपैकी बिर्याणी खाऊन रिटर्न पण निघायचं आहे गावला. आणि इकडे हे बारामती शहर आहे पूर्ण. हे जवळची आहे जिथे आम्ही आहोत. बारामतीच्या जवळ आहे एकदम. आणि आपले गॅजेट्स, काही गॅजेट ड्रोन वगैरे सर्व चार्ज होत आहेत आणि मोबाईल पण चार्ज होत आहे. सो चला भेटूया आपण अजून. आणि हा माझा बहिणीचा मुलगा. तुझं नाव काय? तेज. पूर्ण नाव सांग. तेज. ओके, तेज खंडागळे. तर असं आहे सीन. चला भेटूया. तर मित्रांनो आपण आलो आहे आता. तुम्हाला सांगतो, थांबा 1 मिनिट विचारून सांगतो. आपण कुठे आलो? सनसेट पॉइंट. हे आहे बारामतीचं सनसेट पॉईंट. आणि हिने जेवण वगैरे केलं. जस्ट आम्ही बसलो होतो तर तिने सांगितलं मला, साक्षी नाव आहे तिचं, तिने सांगितलं की सनसेट पॉईंट आहे बारामतीमध्ये. सो आम्ही निघालो बाईक घेऊन आणि इथे आलो. तर बघतो सनसेट पॉईंट बघायला आलो होतो. बघतो तर काय खूप छान दृश्य दिसलं. तुम्ही बघू शकता हे इथे बैठक खूप सारी केलेली आहे. इवन मचान पण आहे. सो हे बघू शकता तुम्ही. लहान मुलांसाठी खूप काही इथे ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे. हा तेज खेळतोय. आणि अशा प्रकारे हा सनसेट पॉईंटचा तलाव मे बी आर्टिफिशियल असू शकतो. मला हिस्ट्री काढावं लागेल याची. आणि हे बघा खूप सारं पाणी इथे. तसं बारामतीला पाण्याची कमी आहेच नाही, काही प्रॉब्लेमच नाही बारामतीमध्ये. आणि इथे शेती वगैरे पण खूप छान. सदन लोक आहेत सर्व शेतकरी. सो हे बघा यांचे लहान मुलांचे चाळे. अशा प्रकारे लोक मस्ती करत आहेत. आणि इथे या साईडला मचान पण आहे. ते 2 मचान बनवलेले आहेत. आणि तिकडे जिमचं काही इक्विपमेंट ठेवलेले आहेत. आणि या साईडला इथे पार्क वगैरे, लेक पार्क वगैरे काहीतरी आहे. सो माहीत नाही मला, पण मे बी दुकान वगैरे असतील. थोडं हे लाईट्स वगैरे लागल्यानंतर खूप छान दिसत असेल रात्री. सो आता तर दुपार आहे. सो आता हे झाल्यानंतर मला घरी जायचं आहे. थोडं बारामती फिरतो आणि मग हिच्यासोबत घरी जातो, साक्षीसोबत. आणि मग निघतो पुण्याकडे आपल्या घरी. सो चला भेटूया रस्त्यात. तर मित्रांनो आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे. गाडी स्टार्ट करतोय आणि आता निघतोय. साक्षी पण ती फिरायला चालली आहे. ते बघा दोघीजणी तिच्या मैत्रिणीसोबत. आणि मी पण निघतोय आता.
तर आता डायरेक्ट पुणे रिटर्न निघायचं आहे. चलो बाय बाय. तर असं काही आहे, खूप छान वाटलं, मजा आली. KTM में पावर तो है भैया, पावर का बादशाह KTM. मजा आती गाडी चालवण्यात. सो चला आता इथनं समोर निघालो की लेफ्ट पालखी मार्ग घ्यायचा आणि सरळ निघायचं पाटसकडे आणि पाटसवरनं मग तो सोलापूर हायवे लागतो, सोलापूर पुणे हायवे. सो तिकडनं आता निघायचं आपल्याला. अशा प्रकारे आपली जर्नी राहणार. तो एकदम 200 ते 250 300 मीटरवर एकदम जवळ हायवे आलेला आहे. बघा तुम्ही पाहू शकता पुढे. खूप छान असा हायवे आहे, एकदम कमी ट्रॅफिक वगैरे असते. सो त्यामुळं खूप छान वाटते. इकडचे लोक मला वाटतं खूप जास्त जगत असतील, कारण इथे ना ओरिजिनल वस्तू आणि फ्रेश एअर हे सर्व छान मिळतं. हे सिटीपासनं थोडं दूर खूप छान असं आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण, ज्यासाठी आपण पैसे खर्च करतो बाहेर जाऊन, ते इथं फ्रीमध्ये मिळतं. तो चला आला आहे आपला हायवे आणि या हायवेने आपण सोलापूर पुणे हायवेला टच करू. चला भेटूया रस्त्यात. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहोत पुण्यात. म्हणजे मी आणि वैजतची गाडी मी सोडलेली आहे इथे त्याच्या सोसायटीमध्ये. ही सोसायटीचं गेट आहे आणि बघू शकता मागे इथे त्याची गाडी सोडली मी 390 आणि मी आता कॅब बुक केली आहे. सो आता मी घरी निघणार आणि घरी जायला खूप उशीर होईल, म्हणून इथे ब्लॉग एंड करायचा आहे मला. सो आजचा ब्लॉग जर खूप छान वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण ब्लॉग बघा, इंटरेस्टिंग आहे, मजा येईल. तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.